मित्रांनो, आज तिरकवाडी येथे श्री गणेश फेस्टिवल निमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आले होतं आणि या मैदानामध्ये आज आपला लाडका माणिक पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झालाय आणि तो सुद्धा प्रथम क्रमांकाचा। आज माणिकचा पैरा तिरकवाडी येथील हरण्यासोबत करण्यात आला होता। दादा नमस्कार। नमस्ते। काय सांगाल आजच्या मैदानाविषयी? मैदान एकदम निस्तर झालं, पारदर्शक झालं, एकदम पारदर्शक झालं आणि आज माणिक पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झालाय प्रथम क्रमांकाच्या। एक नंबर केला। कसं काय सांगाल? आज तिरकवाडीतलाच लोकलच इथला एक बैल होता हरण्या, त्याच्यासोबत पैरा करण्यात आलेला, नियोजन कसं काय झालेलं? ती मागल्या 1-2-3 दिवसापूर्वी आपल्या घरी आली होती आणि त्यानंतर ते म्हणले की आमच्या गावचं मैदान पडले तर आम्हाला तुम्हाला तुमचा बैल द्या, चालतं ते नियोजन झालं। बर, आता गट, सेमी आणि फायनल त्यात तुम्हाला कोणता फेरा आवडला जास्त? सिमीचा। सेमीचा पब्लिकने लागलेली गाडी, पब्लिकने लागून सुद्धा एकदम व्यवस्थित निकाल घेतला। व्यवस्थित। हरण्याबद्दल काय सांगताल? हरण्या बी चांगला पळतो, चांगला पळाला ना? चांगला पळाला। आता माणिकचे गुलाल भरपूर झालेत आपल्याकडे, म्हणजे ते मोजताच येणार नाहीत असे, पण त्यातला तुमचा आवडीचा कोणता आहे? आमच्या आवडीचा म्हणलं तर कोरेगावचं। कोरेगावचा काय विशेष त्यात? तिथे हिंद केसरीचं मैदान असतं कोरेगाव कितीचं, त्या मैदानात त्यावेळेस पैरा कोण होता माणिकचा? जुळेवाडीचा राजा होता। जुळेवाडीचा राजा। आणि जुळेवाडीचा राजा आणि माणिक किती मैदान त्याच्यानंतर तुम्ही एकत्र पळवला? त्यानंतर त्याच्या अगोदर एक मैदान पळालं होतं। अच्छा, 2च मैदान। आणि परत दुसरं एक मैदान म्हणजे आमचं नागाच्या गुंट्याचं। बर, बकासूरवर। बर बर। संध्याकाळी 11:30 वाजता मामांचा फोन आला की बैल ती गाडी हाणू, आणि तिथं गाडी आमची 2 नंबर केली त्या गाडीने। बर बर बर। बकासूर आणि माणिकनं। आता आज गाडीला ड्रायव्हर कोण होतं? मुश्रफ ड्रायव्हर। मुश्रफ रेग्युलर मुश्रफ नसतो ना? नाही, असतो की कधीतरी मुश्रफच आहे। काय सांगताल मुश्रफ बद्दल? मुश्रफ काय आता नानांच्या हाताखालचा माणूस आहे। हा, कारण मुश्रफला 2 गाड्या होत्या सेमीला पण वेगवेगळ्या गटात। नाही ना, ती एक गाडी होती नागेची आणि 5वी सीमित होती। 5वी सीमित होती आणि ही पहिल्या सीमित होती। पहिल्या सीमित होती। पहिल्या सीमित छकड्यावर घोटाळा झाल्यामुळं ती मागं ठेवला ते सुद्धा। आता आज माणिक पळाल्यानंतर साधारणपणे चाहत्यांना परत कोणत्या मैदानामध्ये दिसणार? आता 2 तारखेला। 2 तारखेला कुठं? कोरेगावला, नाही तर मग बघू बोसऱ्याला कुठलं एक मैदान आदतचे मैदान आहे। इथं वडल्याला पण एक मैदान आहे। वडल्याला पण ते आम्हाला जवळ आहे ना कोरेगाव। बर बर बर, त्यामुळे तिथं दिसू शकतो आपल्याला। साधारण किती दिवसाच्या गॅपनं माणिकचं नियोजन करण्यात येतं? तसं काय ना, आपला बैल 2 दिवसाचा गॅपवर असला तरी पळतो ना व्यवस्थित, काय अडचण नाही माणिकला? नाही काय तसलं काय नाही। बर, आता 2च बैल आहेत, एक बकासूर आणि माणिक की जे रोज पळवले तरी पळू शकतात। रोज पळवले तर पळू शकतात। आज जे एकंदरीत सर्व मैदान पार पडलं आणि हा जो गुलाल झालेला प्रथम क्रमांकाचा, काय सांगताल या आनंदाबद्दल? आनंद काय, आता ती गावातला बैल होता, त्यांना बी ते म्हणले होते घरी आल्यानंतर की आम्हाला गुलाल फक्त पाहिजे। बर, त्यांना म्हणलं होतं तुमचा बैल पळाला की आमचा बैल काय करायचं ते करतो, मी दाखवून देतो आमचा बैल। चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन या गुलालासाठी तुमचं। धन्यवाद। मित्रांनो, आज आपण आहोत तिरकवाडीच्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानांमध्ये आणि आज या मैदानामध्ये कनेरखेडकरांचा माणिक आणि तिरकवाडीकरांचा घरचाच हरण्या हे प्रथम क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरलेत। दादा, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। कसं काय आज माणिक बरोबर पैरा करण्यात आलेला? गावचं मैदान असल्यामुळे म्हणले टॉपचाच पैरा करायचा आणि त्या टॉपच्या पैऱ्याने सगळं पान फेडलेलं आहे, पहिलाच क्रमांक केलेला आहे। आज जे मैदान पार पडले ते अतिशय सुंदर आणि रितसर पार पडले, काय सांगताल याच्याबद्दल? मैदान अतिशय सुंदर झालं। मैदान अतिशय म्हणजे आपलं सगळ्या अटी लागून पारदर्शक व्यवस्थित झालं। पळून महत्वाचं म्हणजे कडेने पळून सेमीला आणि कडेला होती आणि सेमी एक त्यातल्या त्यात अतिशय टॉपचा सेमी होता आणि त्यात पब्लिकने तुम्ही नंबर केलेला आहे। त्याच्यानंतर फायनलला काय गाडीमध्ये होते त्यामुळे ऑब्वियस तुमचाच नंबर येणार होता आणि चाहते सुद्धा आज भरपूर आहेत। काय सांगताल तुमच्या सहकार्यांबद्दल आणि चाहत्यांबद्दल? गावचं मैदान होतं, गावच्या मैदानात किरण पिसाळ साखरवाडी त्यांचे मामा
त्यांच्या मुलाचं नाव ओमकार येळे. या नावाने ओमकार येळे, साधारण बाळूमामा प्रसन्न ओमकार येळे तिरकवाडी या नावानं गाडी पळाली. ड्रायव्हर गाडी पळली. ते माझ्याकडे आले, मला बोलले की गावचं मैदान आहे 30 तारीख आहे, 8 दिवसापूर्वी आम्ही पैरा केला. पैरा कसा करायचा, फोनवरून पैरा करायचा तो उपयोग नाही. ज्याला बैल मागेल तो म्हणतो आज पळू उद्या पळू, देतो बघतो करतो. डायरेक्ट माणिकला नियोजन करायचं ठरलं. माणिकचं कनेरगडच्या माणिक काकांना फोन केला. काका असं 30 तारखेला गावचं मैदान आहे, बैल पोहोचते सेमीला. ह्या बैलाचं मागचं मैदान आहे 19 तारखेला नागोबाचं मैदान झालं इथं मसवडच्या इथं. त्या मैदानात बैल फायनलला राहिला. बैल पळताना मी बघितला होता. आमचे मित्र साखरवाडीचे किरण पिसा त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटस होतं. बैलाचं नियोजन करायचं. पुसेगावला बैलाची गाडी गट काढला. सेमीला फुटाभरावर गाडी गेली होती. काय करायचं, गावचं मैदान आहे. काकांच्या घरी गेलो, नियोजन केलं. गट 10व्या गटात गाडी 4 नंबर तासावर लागली. 4 नंबर तासावर गाडी चांगली पळाली. अत्यंत चांगल्या पद्धतीनं गट काढला. मुस्लिम ड्रायव्हर बुतकर ड्रायव्हर आपल्या बरोबर मुस्लिम ड्रायव्हर सुद्धा आलेत, आपण त्यांच्या बरोबर बोलूया. काय सांगताल मुश्रीफ? गाडी चांगली पळाली. गाडी चांगली पळे. आता तुम्ही ड्रायव्हर आहेत, तुम्हीच सांगू शकता या जोडीचं वैशिष्ट्य काय होतं पळताना? तो बैल काय मी आणतो माणिक तुम्ही काय म्हणता? आज हरण्या होता, हरण्याबद्दल काय सांगताल? ते पण बैल चांगला पोहतो, चांगला पळाला. बैल आहे. त्यात पब्लिकला गाडी होती सेमीला. हरण्याबद्दल काय सांगताल? हरण्या पोहतोय फक्त अंधारात बैल आहे. बर आता तुमच्या माणिक मुळे पण उजेडात आलाच की पहिलाच नंबर केलेला आहे. बैलाचे भविष्य लय बैल पळणार. बैल पळणारच आहे. बर चालेल. एक असं म्हणजे आम्हाला काय नाही वाटत नव्हतं असं की पैर असं म्हणजे आम्ही लय जणांपर्यंत गेलो पण काय म्हणायचे काय असं पैर भेटत नव्हते. पण असे त्याच्यामुळे आम्ही आपलं कसं बर मित्रांनो, आपल्यासोबत बैलाचे मालक आहेत. दादा नमस्कार. आपलं नाव काय? बर काय सांगताल तुम्ही आज या मैदानाबद्दल? म्हणजे कसं होतं, आपलं खोडा आजारी होतं म्हणजे पाणी येतंय नक्कीला त्यामुळे बर आपलं असेच होते पळून आपल्याला आजारी होतं आपल्या नावासाठी आणि गावाची इज्जत राखली आज पहिला क्रमांक करूनच. चालेल दादा, तुम्हा सर्वांचं अभिनंदन, कारण गावच्याच मैदानात 1 नंबर केलाय, फार कमी बघायला मिळतं. आणि इथून पुढच्या सर्व मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा. मधून काढून की नाही असं बी नाही काय. अतिशय म्हणजे रितसर म्हणजे अजिबात काय ही करून असं म्हणजे गावचा बैल आहे म्हणून असं मध्ये पळून असं काढली ना चिठ्ठी काय नाही. 7 नंबर पळवला अजिबात नाही.